नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधार चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण टॉप सिक्रेट ह्या प्लॉटमध्ये आहोत. तर आज आपण टॉप सिक्रेट ह्या प्लॉटचे कळ्या मारण्याचं काम करत आहोत. हे बघा कळ्या. मित्रांनो, जसं आपण लावून आता जवळपास 1 महिना 18 दिवस झालेत ह्या प्लॉटला. तेव्हा ही जी हाईट अशी आहे, ह्याचा फुटवा असा आहे आणि कळ्याची धारणा जी आहे ती भरपूर आहे. पण आता सध्या आपणाला ह्याला कळ्या येऊ द्यायच्या नाहीत, कारण कळ्या जर आपण धरल्या तर मित्रांनो ह्याचं वाढ होणार नाही आणि ह्याला फुटवा राहणार नाही. त्याच्यामुळे ह्याच्या आपण कळ्या मारत आहोत. तर मित्रांनो, मॅक्झिमम बघू शकता तुम्ही झाडाची वाढ कशी झालेली आहे. झाडाचा फुटवा बी बघू शकता तुम्ही कसा झालेला आहे. या काही असा फुटवा झाला मित्रांनो. कमीत कमी अशी झाडं व्हायला पाहिजे होती, म्हणजे तशी झाडं झाली नाहीत आणखी. पण ह्याला क्लायमेट सूट नसल्यामुळे, क्लायमेट व्यवस्थित नसल्यामुळे, हे जे वातावरण जे आहे पोषक नसल्यामुळं हे असे तर कमी कमी हाईटला झाडं व्हायला पाहिजे होतं आतापासून. पण तशी झालेली नाही ती. आणि म्हणून आपण ह्याच्या सारख्या कळ्या आणल्यात मित्रांनो, सारख्या. तर आता थंडी संपली आहे. थंडीमुळे जी ग्रोथ झाली नाही, ग्रोथ न झाल्यामुळं ह्याची जेवढी पाहिजे तेवढी हाईट न झाल्यामुळं थोडंसं मी पण कन्फ्युजनमध्ये होतो. पण ह्याचे गुरु, ह्याचे मार्गदर्शक सुजित भैया ढवळे आले होते. त्यांनी हा सगळा प्लॉट पाहिला आणि त्यांनी सांगितलं की हे वातावरण व्यवस्थित नसल्यामुळं, थंडी गरमी असल्यामुळे झाडाची ग्रोथ झाली नाही. तर झाडाची ग्रोथ होण्यासाठी त्यांनी काही औषधं सांगितलेत. आता त्याची औषधं आपण आणून त्याची ड्रिचिंग करणार आहोत. आणि ड्रिचिंग केल्याच्या नंतर परत जे औषध फवारले त्या औषधाचं नाव सांगून त्याचा तुम्हाला मी व्हिडिओ पाठवतो. म्हणजे तुम्हाला हे प्लॉट मुद्दामून मी दाखवतो आता, जेणेकरून आपण ड्रिचिंग केल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये काय फरक दिसतोय का आपणाला, हे आपल्याला जाणून येईल. मग आता हे प्लॉट मी तुम्हाला परत 4 दिवसांनी व्हिडिओ टाकतो. आणि ह्या प्लॉटमध्ये ह्याची काय ग्रोथ झाली का, हे फुटवा बघता हो कसा फुटवा यायला लागला ह्याचा. पण आपल्याला हे फुटवा पाहिजे नाही. कलमाच्या व्यतिरिक्त जे फुटवा आहे तो फुटवा नको आहे आपल्याला. कळे भरपूर आहेत मित्रांनो. कळ्या असं काढून कंटाळलो मी. रोज असे प्लॉटमध्ये असतो सकाळी, रोज सकाळी बघतो मी, आणि असा फुटवा आपल्याला काढावा लागतो. तर आता ह्याची फवारणी आणि ह्याची ड्रिचिंग केल्याच्या नंतर मित्रांनो परत एक व्हिडिओ टाकतो. पण जरा थंडी कमी झाल्यापासून जरा ग्रोथ छान झाली, झाडं अशी मोठी दिसायला लागलीत. आता ज्यावेळेस आणखीन हे होईल त्यावेळेस बघूया आता काय होतंय काय नाही. आता हे बघा, ह्या झाडावरती रोग पडलाय, सगळं पिवळं पडलंय हे झाड. बघू आता ह्या झाडाचं काय होतंय. याची ड्रिचिंग घेऊ आपण. तुटाळ म्हणावी अशी पडली नाही मित्रांनो, चांगल्यापैकी हे झालेलं आहे.
ह्याच्यामध्ये हे कलम वेगळं आलेलं आहे मित्रांनो. हे झाड वेगळं आहे. हे जंगली काडी आलेली आहे. जंगली काडीला फोटो आलेला आहे. आपण हे मुद्दा म्हणून ठेवला आहे कारण ह्याला आपण प्रयोग करणार आहोत. हे आमचे मार्गदर्शक सुजित भैया ढवळे ह्याला प्रयोग करणार आहेत, त्याच्यामुळे आपण ते जंगली काडी ठेवलेली आहे. असं तर कमीत कमी झाड व्हायला पाहिजे गोंडदार. कसं आहे गोंड? अशा पद्धतीने ह्याची कटिंग आपण सारखं ह्याचं शेंड हाणायचं काम आणि हे करण्यासाठी केलेलं आहे, कारण ह्याचा फुटवा व्हायला पाहिजे. आणि ह्याच्या कळ्या आपण सारख्या हाणत आलो मित्रांनो. तुम्हाला दिसते आता सध्या मी कळ्याच हाणतोय आता सध्या. एक दिवस आड मित्रांनो ह्याची कळी हाणावीच लागते. कळी जर नाही हाणली त्याची कळी मोठी होती लगेच. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.